देवाज्ञा नारायण धारप भाग 17. त्या खोलीत काहीतरी भलतंच झालं नाही का? बाहेर रस्त्यावर आल्या आल्या दशरथ म्हणाला. भलतंच झालं? गीता म्हणाली. अरे दशरथ, भलतंच झालं असतं, पण आपण बालंबाल बचावलो. इथे रस्त्यावर काहीही चर्चा नको. मग मठात गेल्यावर? नाही, गीता एकदम म्हणाली. गीता? दशरथ, काही प्रश्नांची उत्तरं आतूनच स्वयंस्फूर्तीने येतात. आपण जेवण बाहेरच कुठेतरी घेऊया, म्हणजे बोलणंही होईल. बूथमध्ये बसल्यावर गीता म्हणाली. दशरथ, संगीता ही हेमांगी आणि माझ्यासारखीच आहे. म्हणजे त्या काळस्पर्शाने तिच्यामध्ये बदल झाला आहे. तिला तू त्या शेवटच्या क्षणाची आठवण करायला सांगताच तिच्यात बदल झाला. खोलीत नव्याने काहीतरी आलं होतं हे नक्की. हो, आणि त्याला वेळीच आवर घातला नसता तर काहीही होऊ शकलं असतं दशरथ. आपण एक रेषा काढली. एका बाजूला शुभ्रधवल आणि दुसऱ्या बाजूला कृष्ण अशा संज्ञा दिल्या. तर मी शुभ्रधवल अंगाला आहे आणि हेमांगी कृष्ण अंगाला आहे. आणि संगीता? आपल्याला माहीत नाही आणि शोध घेणं धोक्याचं असेल. एखाद्या तारेतून वीज जाते का हे पाहण्यासाठी तारेला स्पर्श करण्यासारखं ते असेल. अगदी जीवावर बेतण्याचाही धोका आहे. गीता, तू जरा अतिरेक करते आहेस असं नाही वाटत तुला? दशरथ, जेव्हा पेटीतल्या प्रयोगात हे सिद्ध झालं की माझ्या अंगी जराशा वेगळ्या शक्ती आहेत, तेव्हापासूनच मी यावर विचार करते आहे. आपल्याला त्यातलं काय माहिती आहे? काहीही नाही. त्याच्या मोजमापासाठी काही फुटपट्टी नाही. आपल्याला एकच गोष्ट अनुभवाने माहीत झाली आहे. तिथे उसळती शक्ती आहे, प्रलयंकारी प्रेरणा आहे. ती शक्ती दाहक, विनाशक होऊ शकते. संगीताच्या खोलीत त्या क्षणी केवळ मी होते म्हणूनच आपण वाचलो. दशरथ, हे मी फुशारकी म्हणून गर्वाने बोलत नाही. 100% सत्य आहे. गीता, मी त्या सर्कलच्या बाहेर आहे, तेव्हा तुझ्या शब्दांवर शंका घेण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही. संगीता त्या पेटीतून बाहेर आली एवढं एकच खरं आहे. पण त्या बाबतीत मनात अनेक प्रश्न आहेत. पेटी बंद झाल्याबरोबर ती घंटा का वाजवायला लागली? केवळ प्रकाश, आवाज गेला म्हणून खास नाही, कारण त्याची कल्पना आचार्यांनी तिला सुरुवातीलाच करून दिलेली असणार. माझ्या खेपेला हवा येण्याची थांबली तरीही काही सेकंदांनी मला त्याची जाणीव झाली. मग मी घंटा वाजवायचा प्रयत्न केला, पण वीज नव्हती आणि तुम्हाला दार उघडायला खूपच धडपड करावी लागली. तेव्हा माझ्या मदतीला माझी ही अदृश्य पण अमानवी चेतना आली. ही गोष्ट समजण्यासारखी आहे. पण संगीता, घंटा वाजताच 5 सेकंदातच आचार्यांनी दार उघडलं असणार, नाही का? नाही का? पुन्हा पुन्हा का विचारते आहेस? कारण काळाचे घटक आपल्याला माहीत नाहीत. पेटीत गेल्यानंतर किती वेळाने संगीताने घंटा वाजवली हे माहीत नाही. घंटीचा आवाज ऐकल्यानंतर आचार्यांनी किती वेळाने दार उघडलं हेही आपल्याला माहीत नाही. गीता, एवढ्यानेही होत नाही दशरथ. संगीता म्हणते तिने घरी येण्याचा आग्रह धरला आणि आचार्यांनी तिला घरी पोचती केली. पण त्याआधी आचार्यांनी तिची हिप्नॉसिस खाली तपासणी केली का? संगीताच्या आठवणीत ते राहणारच नाही आणि आचार्यांच्या मजकुरात याची नोंद नाही. तू कमाल करतेस गीता. दशरथ, आपल्याला सगळे घटक माहिती पाहिजेत. सत्य घटना तेवढ्या आपल्याला माहीत आहेत, पण त्या एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत ते मात्र माहीत नाही. ते क्षणभर बाजूला ठेव गीता. आता बोलण्याच्या भरात तू तर प्रत्यक्ष आचार्यांवरच आरोप केला होतास. आरोपाचा प्रश्नच येत नाही. त्यांचा या साऱ्या व्यापामागे काय हेतू आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यांनी आपल्याला दोघांना ते आव्हानच दिलेलं आहे. हे गृहीत धरून चालायला हवं की आपल्याला सगळे घटक माहीत नाहीत. हेमांगीला त्यांनी हिप्नॉसिसमध्ये घातलं. मृत्यूच्या क्षणी तिला फक्त एक लाल पडदा दिसला अशी ते नोंद करतात. त्या दृश्याला ते अनेक मानसशास्त्रीय संकेतही देतात. पण तेव्हा तेवढंच झालं का? म्हणजे आत्ता संगीताच्या वेळी काय झालं?
ओ, एक मोठा उद्गार काढत दशरथ म्हणाला. मला एक सोनेरी चेहरा दिसला असं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. आता तू मला हिप्नॉसिस खाली घातलं होतंस, तुझा अनुभव काय आहे? दशरथ बोलला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विस्मयाचा भाव होता. गीता, मी घाईघाईने तुला शुद्धीवर आणलं. का? काही भीतिकारक अनुभव आला? भीतिकारक अजिबात नाही, पण मनात काय आलं ते सांगतो. अगदी खरं खरं सांगतो. वाटलं ही जागा आपली नाही, इथे आपण असता कामा नये. बस इतकंच. यापेक्षा जास्त स्पष्ट करताच येत नाही. ही नोंदही आचार्यांनी केलेली नाही. मला दिसलेल्या सुवर्णमयी चेहऱ्याची त्यांनी अशीच स्पष्टीकरणं दिलेली आहेत. ती खोटी आहेत असं नाही, पण इथे ती लागू पडत नाहीत. कारण मी, हेमांगी, संगीता आणि कदाचित तो महेंद्रही, आमच्या बाबतीत सगळं जरा अनैसर्गिक आहे. उद्या आपण त्याची गाठ घेणारच आहोत. दशरथ गीताकडे टक लावून पाहत होता. गीता, अजूनही तू मनातलं सर्व काही मला सांगितलेलं नाहीस. किती शार्प आहेस तू दशरथ. तू म्हणतोस ते खरं आहे. मनातलं सगळं तुला सांगणारच आहे, पण विचार जरा स्पष्ट व्हायला हवेत. घड्याळाकडे पाहत दशरथ म्हणाला. 9 वाजून गेलेत गीता. मग निघूया. ते चालत चालतच मठाकडे परत आले. वाटेत एका प्रकाशित चौकात थांबून गीता म्हणाली, दशरथ, मठात सुद्धा सावधगिरीने राहा बरं का. तुला कशाची शंका येते? शंका असं नाही. मागे आपण हेमांगीला 2 भेटी दिल्या होत्या आणि दोन्ही खेपेला मठात जरा गोंधळ झाला होता, आठवतं? मग आजही आपण त्या संगीताला भेट दिली आहे. पण ती संगीता, ती हेमांगीच्याच श्रेणीची आहे दशरथ. मागच्या अनुभवावरून आपण शहाणं व्हावं हेच बरं. ओके, सावध राहीन. चौकातून ते पुढे निघाले. शहराचा वस्तीचा भाग मागे राहिला होता. ज्या भागात मठ होता तिथे अजून फारशी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. जरासा एकाकीच भाग. मठाच्या आसपासचा भाग जरासा डेव्हलप झाला होता, पण तोपर्यंत अंधारच होता. वाटेत डाव्या हाताला एक जुनी बाग होती. आत एखादी लहानशी बंगली असेलही. तिची खूण बाहेरून दिसत नव्हती. झाडी तशी गर्दच होती. त्या प्लॉटच्या कडेवर पोहोचताच गीता एकदम थांबली. एवढंच नाही, पुढे चाललेल्या दशरथलाही त्याचा हात मागे ओढून थांबवलं. गीता, तो जरा नवलाने म्हणाला. श्श. तोंडावर बोट ठेवत ती म्हणाली. आसपासच्या अवकाशाचा ती अगदी बारकाईने कानोसा घेत होती. दशरथही वेध घ्यायला लागला. जो आवाज आधी गीताला जाणवला होता तो आता त्यालाही जाणवला. गुरगुरीचा आवाज. एखाद्या जंगली किंवा हिंस्र प्राण्याने करावा तसा गुरगुर आवाज. डावीकडच्या झाडीतून येतो आहे, गीता हलकेच म्हणाली. दशरथ क्षणभरच थांबला, मग म्हणाला, पण इथे थांबून चालायचं नाही, पुढे जायलाच हवं. दशरथ, त्या झाडीत जी काही जनावरं आहेत ती आपल्यावरच हल्ला करण्यासाठी टपून बसलेली आहेत. माझी खात्री आहे. शक्य आहे, पण आपण इथे थांबायचं नाही. ठीक आहे, चल, पण सांभाळून. जन्माजन्माच्या सवयी जात नाहीत. विशेषतः ज्यांच्यामुळे अनेक वेळा अगदी प्राणावर बेतलेलं संकट टळलं होतं अशा तर खासच. दशरथच्या जवळ नेहमी एक पॉकेट टॉर्च आणि लहान ऑटोमॅटिक असायचं. आता पहिलं पाऊल टाकण्याआधीच त्याच्या डाव्या हातात टॉर्च होता, उजव्या हातात ऑटोमॅटिक होतं. गीताच्या मेंदूत विचारांची गर्दी झाली होती. इतके विचार करायला तिला त्या आणीबाणीच्या वेळी सवड तरी कशी मिळाली याचं मागाहून तिने अनेक वेळा आश्चर्य केलं होतं. पण या क्षणी विचार सुस्पष्ट होते. तिच्यावर 3 वेळा जवळजवळ प्राणघातक हल्ला झाला होता. एकदा जेवणघरात, एकदा मठात परत येताना आणि तिसऱ्या खेपेला त्या बंद पेटीत असताना. आणि आता ही 4थी खेप होती. ती किती वेळा अशी निष्क्रिय राहून ते सहन करणार? तिच्याही सहनशक्तीला काही मर्यादा होती का नाही? मनात संतापाचा स्फुल्लिंग पेटून उठला होता.
ते दोघं 2-3 पावलं पुढे टाकतात न टाकतात तोच डाव्या बाजूच्या झाडीतून 6-7 जबरदस्त काळे आकार त्यांच्यावर झेपावले. दशरथच्या हातातला टॉर्च पेटला. त्या प्रकाशात आलेला पहिला आकार त्याच्या ऑटोमॅटिकच्या गोळीने टिपला. त्यामागोमाग दुसरा. पण अर्थात तो कितीही चपळ असला तरी त्याचा निभाव लागणं अशक्यच होतं. गीतामध्ये परिवर्तन होत होतं. रागाची ती धग साऱ्या शरीरावर पसरत होती. दृष्टीला एक नवी तीक्ष्णता आली आणि हालचालींना एक विलक्षण वेग आला. किंवा तिला आसपासच्या सृष्टीतल्या घटनांचा वेग एकदमच खूप मंदावल्यासारखा वाटला. जे काळे आकार दशरथला विजेच्या वेगाने झेपावताना दिसले होते ते गीताच्या या नवीन दृष्टीला सावकाश हलणाऱ्या सावल्यांसारखे दिसत होते आणि तिची तीक्ष्ण दृष्टी त्यांच्या अंतरंगाचा भेद करू शकत होती. हे तर पिसाळलेले यमदूतच होते. पिसाट, रक्तपिपासू, वखवखलेली जनावरं. वासलेल्या जबड्यातल्या अणकुचीदार सुळ्यांनी गळ्यांचे लचके तोडून भक्ष्याचा जीव घेणं ही एकमेव जळती जाणीव. यांना जिवंत राहण्याचा हक्कच नव्हता. तिचे दोन्ही हात समोर आले. हाताच्या बोटातून तडतडत्या सोनेरी ठिणग्या निघाल्या. त्यांनी त्या पशूंच्या काळजांचा वेध घेतला आणि त्या सर्वच्या सर्व जनावरांच्या शरीरांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. समोर काय झालं हे दशरथला खरोखर समजलंच नाही. एका क्षणी तो येणाऱ्या हिंस्र जनावराच्या झेपेसाठी शरीर सावरत होता. दुसऱ्या क्षणी डोळ्यांसमोर लाल पिवळ्या प्रकाशाचा लखलखाट झाला. काही क्षण त्याचे डोळेच काम करेनासे झाले होते आणि मग त्याचा टॉर्च खाली वळला. तेव्हा त्याला रस्त्यावर छिन्नविछिन्न होऊन पडलेली ती जनावरांची कलेवर दिसली. सगळ्यांच्या छात्या फाटल्या होत्या आणि डोळ्यातली रक्ताची आग विझली होती. मग त्याची नजर गीताकडे गेली. डोळे मिटून ती शांतपणे उभी होती. त्याच्या टॉर्चचा प्रकाश चेहऱ्यावर पडला तेव्हा तिने डोळे उघडले. शेवटच्या क्षणार्धात टॉर्चचा प्रकाश तिच्याकडे वळवताना त्याला जराशी धास्तीच वाटली होती, पण त्याची भीती अगदी निराधार होती. जराशी हसत गीता म्हणाली, म्हणजे माझी शंका खोटी ठरली नाही तर. आणि मग जरा वेळ थांबून ती म्हणाली, दशरथ हा योगायोग नाही, अपघातही नाही. हे आपल्याच स्वागतासाठी होतं. पण का? ते शोधून काढायला हवं. म्हणजे परवा वरून पडलेली फांदी? हो, तेही. त्याआधी जेवणघरात झालेला प्रकार आणि नंतर मी पेटेत गेल्यावर घडवून आणण्यात आलेला अपघात. आपलं अस्तित्व हेच कोणासाठी तरी धोक्याचं झालेलं आहे. समोरच्या कलेवरांकडे दशरथने टॉर्चचा प्रकाश फिरवला. आणि हे त्यांचेच हस्तक. पण गीता, तू नसतीस तर? मी नसते तर हा प्रकार झालाच नसता. हे सारं माझ्यासाठीच होतं दशरथ. पण मग तिने त्याच्या हाताला हलकेच स्पर्श केला. पण दशरथ, तूही त्यांच्यातले 2 मारलेस की. दशरथच्या चेहऱ्यावर एक जरासं कडवट हास्य आलं. तू माझ्याशी स्वतःची तुलना करू नकोस दशरथ. मानवाच्या ज्या काही अंतिम मर्यादा आहेत तिथपर्यंत तू पोहोचतोस. या बाकीच्यांचा नाश माझ्या हातून झाला मान्य आहे, पण कसा ते मला सांगता येईल का? ठीक आहे, त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. जाऊया का आपण? त्यांचा मठापर्यंतचा उरलेला प्रवास शांततेतच झाला. मठात शिरता शिरता दशरथ म्हणाला, आचार्यांची गाठ घ्यायची का आत्ता? हो, झालेला प्रकार त्यांना सांगायला नको का? आता इतक्या उशिरा कशाला? मागाहून पाहू. ठीक आहे, तुला सांगायची जरुरी नाही, पण सांगतो, जपून राहा. तूही जपून राहा. आणि दशरथ, सकाळी माझी गाठ घेतल्याखेरीज बाहेर जाऊ नकोस. रात्रीत काहीतरी कल्पना सुचण्याची शक्यता आहे आणि उद्याचा कार्यक्रमही ठरवायचा आहे. हो, नाश्ता एकत्रच घेऊ, ठीक? गादीला पाठ लागता लागताच गीताला अगदी गाढ झोप लागली. अगदी पहाटे पहाटेपर्यंत ती गाढ झोपेतच होती. ज्या क्षणी जाग आली तेव्हा मनात विचार आला, आज बरंच काही करायचं आपण ठरवलं आहे. महेंद्रची भेट, ते एक होतंच,
पण त्याआधीही काहीतरी. तिला कारण सांगता आलं नसतं, पण तिची खात्री झाली होती की घटनांनी एकदम वेग घेतला आहे. त्या आता क्लायमॅक्सकडे चालल्या आहेत. आपल्याला ही पूर्वसूचना मिळालेली आहे आणि आपण तयार असायला हवं. नाश्त्यासाठी सर्वजण डायनिंग रूममध्ये जमले तेव्हा गीता दशरथच्याच टेबलावर बसली आणि तिने सोमनाथला खूण करून बोलावून घेतलं. लक्ष्मी नाश्त्याच्या प्लेट टेबलावर ठेवून गेल्यावर गीता म्हणाली, दशरथ, तुझ्याकडे एक काम आहे. महेंद्रचा पत्ता तुला माहीत आहे हो ना? हो. मग एक कर, या सोमनाथला ते दोन्ही पत्ते दाखवून ठेव. सोमनाथला? गीता, माझं ऐक, त्याला दोन्ही पत्ते माहीत हवेत. ठीक आहे, दाखवतो. सोमनाथ, गीता म्हणाली, दशरथ दाखवील ते पत्ते आणि ती नावं नीट ध्यानात ठेव. ते अतिशय महत्त्वाचं आहे, समजलं? हो गीताताई. कुठे जायचं असलं तर मोत्या अगदी बारीक आवाज करून तुला सूचना देतो की नाही. मग आता नीट ऐक. तू बूथमध्ये असताना, इथे मठात झोपलेला असताना केव्हाही मोत्याने तसे आवाज केले तर त्याला घेऊन सरळ मठाबाहेर पडायचं. पुढच्या चौकातच टॅक्सीचा स्टँड आहे, माहीत आहे ना? हो, तिथले काही ओळखीचेही झालेत. छान. टॅक्सी करायची, बरोबर मोत्याला घ्यायचं आणि सरळ संगीताच्या घरी जायचं. वॉचमन असेल, संगीताकडे जायचं आहे म्हणून सांगायचं. तुला कोणीही अडवणार नाही. मोत्याबरोबर असल्यावर तर खासच नाही. तिच्या ब्लॉकची घंटी वाजवायची. संगीताचे वडील जरा तिरसट आहेत, संशयी आहेत. त्यांनी ऐकलं नाही तर संगीता अशी मोठ्याने हाक मारायची. ती हमखास येईल. ती आली की सांग, गीताताईचा निरोप आहे, माझ्याबरोबर चल. ती तुझ्याबरोबर येईल, अगदी खास येईल. मग टॅक्सी महेंद्रच्या पत्त्यावर न्यायची आणि त्यालाही हाच निरोप द्यायचा, गीताताईने बोलावलं आहे, तोही येईल. दोघांना घेऊन मठावर यायचं. एवढं काम तुझ्यावर सोपावणार आहे. गीताने पर्समधून 100-100च्या 2 नोटा काढून त्या सोमनाथ समोर ठेवल्या. हे टॅक्सीचे पैसे, समजलं? हो गीताताई, समजलं. त्याच्या रोजच्या साध्या आयुष्याच्या तुलनेनं हे एक मोठं साहसच होतं. केवळ त्या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यात एक चकाकी आली होती. गीता, त्याला पत्ते दाखवायचे म्हणजे मलाही आत्ताच निघायला हवं. दशरथ उठत म्हणाला, आपण केव्हा भेटायचं आहे? कालच्यासारखं ऑफिसपाशी आहे. आपल्याला महेंद्रकडे जायचं आहे ना? आय होप तेव्हा काहीतरी स्पष्टीकरण देशील. दशरथ, वरून दिसतोस तितका तू कच्चा मुळीच नाही. गीताही उठली. संध्याकाळी भेटूया. 10ला 1 मिनिट कमी असताना ती ऑफिसमध्ये पोहोचली. सुरुवातीचे 2 दिवस खंडेरावांनी तिला जे काम दिलं होतं तेच आजही होतं. तिच्या विभागाशी सर्वस्वी असंबंधित असं काम देण्यामागे त्यांचा काय हेतू असावा? तिची चिकाटी पडताळून पाहण्याचा असू शकेल. मर्जीविरुद्ध तिला खात्यात घ्यावं लागल्याने हे एक प्रकारचं मार्जिनलायझेशनही असू शकेल. आता तिला त्याच्या तपशिलात जायचं नव्हतं. उलट एक फायदाच होता. तिचं लक्ष इतरत्र गेलं तर काही फार मोठी चूक होण्याचा संभव नव्हता. आणि आज तर तिच्या मनात विचारांचं अगदी तुफान माजलं होतं. ज्या काही शक्यता समोर येत होत्या त्या सर्वच्या सर्व अप्रिय, धक्कादायक होत्या. खरं तर आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच तिच्या मनात या विचारांनी गर्दी केली होती. दशरथशी खरं तर याआधीच त्यांच्यावर चर्चा करायला हवी होती. पण मठात, तिथेच तिचं मन अडखळत होतं. कधी कधी माणसाला स्वतःच्याच समजुतींमध्ये खोलवर जाण्याची भीती वाटते. लंच ब्रेकच्या आधी खंडेराव बाहेर आले. गीता काम करत होती. तिच्या मागे 5-7 मिनिटं उभे राहिले, मग गेले. इतरही सहकारी जुजबी पण मैत्रीची चौकशी करत होते. 4 वाजायला आले तेव्हा मात्र तिचं लक्ष सतत घड्याळाकडे जायला लागलं. अगदी निर्धाराने तिने शेवटची 15 मिनिटं काढली आणि सर्वात शेवटी ती ऑफिस बाहेर पडली. मोठ्या दरवाजापाशी दशरथ उभा होता. काहीही न बोलता 2 जण चालायला लागले. सोमनाथला दोन्ही घरं दाखवलीस? हो, दाखवली. आणि गीता आता?
हो, आत्ताच बोलायचं आहे. खूप बोलायचं आहे. कुठे बसायचं? कुठेही. म्हणशील तर पार्कमध्ये, म्हणशील तर हॉटेलमध्ये बसूया. महेंद्रकडे केव्हा जायचं आहे? तो 7:15ला परत येतो. मग पार्कमध्ये बसूया. पार्कमध्ये बाकावर गीता बसताच दशरथ चहाच्या स्टॉलपाशी गेला. 2 कपात गरम चहा घेऊन आला. 1 कप त्याने तिच्या हातात दिला. चहा पिऊन होताच दशरथने 2ही कप घेतले, हातात चुरमुडले आणि बसल्या जागेवरूनच शेजारच्या खांबाला लटकणाऱ्या पेटीत बरोबर टाकले. दशरथ, गेले 1-2 दिवस मठात आणि बाहेर घडलेल्या घटनांवर मी सारखा विचार करत आहे आणि त्यातून जे निष्कर्ष मनासमोर येत आहेत ते मला अजिबात आवडत नाहीत आणि नाकारताही येत नाहीत. ठीक आहे, पुढे सांग. ऐक, माझी खात्री झाली आहे की मठ आपल्यासाठी, निदान माझ्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही. मी तिथे असताना 3 वेळा जवळजवळ प्राणघातक घटना घडलेल्या आहेत. हे योगायोग नाहीत. माझी खात्री झाली आहे की या हल्ल्यांचं लक्ष मीच आहे. दशरथ, मला एक अतिशय धक्कादायक शंका यायला लागली आहे. मला प्रत्यक्ष आचार्यांबद्दलच संशय यायला लागला आहे. गीता, दशरथ एकदम ताठ होत म्हणाला. गीता बाकावर होती तशीच शांतपणे बसून होती. माझी खात्री नाही, पण मनात संशय नक्की आहे दशरथ. आता एक एक पहा हं. एक म्हणजे आचार्यांनी प्रत्येक केसची संपूर्ण माहिती फाईलमध्ये नोंदवलेली नाही. मला तर शंका येते की मठात आलेल्या, राहून गेलेल्या सर्वच व्यक्तींची नोंदही त्या फाईलीत नाही. निदान ज्या फाईली त्यांनी आपल्याला दिल्या आहेत त्यांच्यात तरी नाही. आणि ज्या नोंदी आहेत त्याही त्रोटक, अपुऱ्या अशा आहेत. वरवर पाहणाऱ्याला आचार्यांचं वर्तन अगदी पारदर्शक दिसतं, पण प्रत्यक्षात ते तसं नाही असा मला संशय यायला लागला आहे. पण का? कशासाठी? त्यांनी हा मठ का स्थापन केला? हे प्रयोग का सुरू केले? आपल्यासारख्या व्यक्तींचा ते का शोध घेत आहेत? याचा जेव्हा उलगडा होईल तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण दशरथ, या क्षणी ते महत्त्वाचं नाही. सावध राहिल्याने नुकसान तर खासच होणार नाही. तेव्हा मग आणखी पहा. संगीताला त्या पेटीत राहणं अशक्य का झालं? मला शंका येते की पेटीत नव्याने येणारी हवाच बंद झाली होती. त्यामुळे तिला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आता हा अपघाताने यंत्रणेत झालेला बिघाड असेल किंवा... गीता थांबली. किंवा काय? दुसरा एकच पर्याय उरतो, नाही का? म्हणजे? हो, जसा माझ्यावर एक जीवघेणा प्रसंग आला होता तसाच तिच्यावरही. दशरथ स्वतःशीच खेदाने मान हलवत होता. गीता, तू सांगितलेल्या घटना स्पष्टीकरणाला कठीण आहेत ही गोष्ट मान्य आहे, पण काही केल्या मला हे पटत नाही. इतका पैसा, वेळ, श्रम यांचा विनियोग करून आचार्यांनी या आपल्यासारख्यांना मठात एकत्र आणलं आणि आता ते स्वतःच त्यांच्या घातासाठी उद्युक्त होतील. ही कल्पनाच मला अशक्य वाटते. कल्पना अशक्य कोटीतली वाटते ही गोष्ट मलाही मान्य आहे. पण दशरथ, ही वेळ वैयक्तिक पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार करण्याची आहे. एखाद्याबद्दलचा अंदाज संपूर्ण चुकल्याचा अनुभव तुला आयुष्यात आला असेलच. हो, एकदा नाही, अनेक वार. दशरथच्या आवाजात खेद होता. माणसं एकरंगी नसतात. संपूर्ण शुभ्र किंवा संपूर्ण कृष्ण नसतात. प्रत्येकात काही ना काही प्रमाणात काळ्या पांढऱ्याचं मिश्रण असतं. मान्य आहे? हो, मान्य आहे. हे सतत ध्यानात ठेव. तुला सावध राहा सांगण्याची आवश्यकता नाही, कारण दिवसाचे 24 तास तू सावध असतोसच. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, नजरेवर असा पूर्वग्रहाचा पडदा येऊ देऊ नकोस. नजर साफ राहू दे. ती तर माझ्या आयुष्याची फिलॉसॉफीच आहे. मग आता निघूया का? येस, निघूया. घड्याळाकडे पाहत दशरथ म्हणाला. महेंद्रचा पत्ता एका अलिशान कॉन्डोमिनियमचा निघाला. सर्व प्रॉपर्टी भोवती भक्कम कुंपण, दारावर वॉचमन, जाणाऱ्या येणाऱ्यावर लक्ष ठेवणारा. आत प्रशस्त हिरवळ.
10 मजली इमारती. महेंद्रचा पत्ता C304 होता. जाळीचं दार उघडं होतं, पण लिफ्टजवळ सिक्युरिटी गार्डचं टेबल आणि फोन होता. येस सर, आपल्याला कोणाला भेटायचं आहे? महेंद्र 304. दशरथ म्हणाला. गार्डने फोन लावला, मग फोन दशरथकडे दिला. येस महेंद्र. हो बोलतोय. महेंद्र, मी दशरथ. मी आणि गीता तुला भेटण्यासाठी आलो आहोत. हे पहा, मी काही तुम्हाला ओळखत नाही. गीताने दशरथच्या हातातून फोन काढून घेतला. फोन हातात घेता घेता तिच्या मनात विचार आला. महेंद्रची भेट व्हायलाच हवी. ती फार फार महत्त्वाची आहे. आणि ती फोनमध्ये बोलली. महेंद्र, मी गीता बोलते आहे. तू मला ओळखत नाहीस, पण लवकरच ओळखशील. आम्ही वर येतो आहोत. गीताने फोन गार्डच्या हातात दिला. महेंद्रने काय सांगितलं ते तिला ऐकू आलं नाही, पण गार्डने लिफ्टच्या दिशेने हाताने खूण केली. महेंद्रचा ब्लॉक उजवीकडचा शेवटचा होता. दोन्ही बाजूंना पसरत गेलेला लांबच्या लांब बोळ रिकामा होता. माणसांच्या वर्दळीची खूणही नव्हती. लाखात किंमत मोजून या मंडळींनी एकांत आणि अलिप्तता विकत घेतली होती. महेंद्रच्या ब्लॉकचं दार त्याने स्वतःच उघडलं. त्याच्याबद्दल गीताच्या मनात जरा कुतूहलच होतं. प्रथम दर्शनी तरी त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक वाटत होतं. शरीर यष्टी जरा किरकोळच, उंची सरासरीपेक्षा जरा अधिकच. चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव, पण त्यात स्वागताचा लवलेशही नाही. आम्ही आत येऊ का? दशरथने विचारलं. काही न बोलता वळून महेंद्र आत गेला. त्याच्या मागोमाग ते दोघे आत गेले. सिटिंग रूम मोठी होती. जवळजवळ हॉलच होता. खाली जाड गालिचा होता. आरामशीर सोफा सेट होता. पण सर्व भिंती रिकाम्या होत्या. पेंटिंग नाहीत, फोटो नाहीत, हँगिंग नाहीत, काहीही नाही. महेंद्र सोफ्यावर बसला. समोरच्या खुर्च्यांकडे त्याने हाताने खूण केली. गीताला समजलं, आपणच आता बोलायला हवं. महेंद्र, ती अगदी साध्या आवाजात म्हणाली. एका अर्थाने आमचा सहवास आम्ही तुझ्यावर लादलाच आहे. आमच्या मते आपली ही भेट अगदी आवश्यक होती. तू महाबळेश्वरला जात असताना तुमच्या गाडीला अपघात झाला होता आणि त्या अपघातातून तू एकटाच वाचला आहेस. इथे एक मठ आहे. त्याच्या आचार्यांनी याच संबंधात तुझी भेट घेतली होती. आम्हीही त्याच संबंधात तुला भेटायला आलो आहोत. आम्ही दोघं आचार्यांच्या मठातच असतो. महेंद्रने केवळ मान हलवून सर्व ऐकल्याची खूण केली. तुझ्या लक्षात आलं असेलच, आम्ही तुझ्याशी तुझ्या त्या अपघाताची चर्चा करण्यासाठी आलो आहोत. आचार्यांनी एक फाईल तयार केलेली आहे. त्या फाईलमध्ये आम्हाला तुझी माहिती मिळाली. तू मठात निदान काही दिवसांसाठी तरी यावंस अशी आचार्यांची इच्छा होती, पण तू त्याला साफ नकार दिलास. महेंद्रने किंचित मान हलवली. तो बोलला काहीच नाही. तो अपघात ही तुझ्या आयुष्यातली एक असामान्य घटना आहे, हे तू मान्य करशीलच. तू स्वतः त्या घटनेवर कधी विचार केला आहेस का? आता महेंद्र प्रथमच बोलला, जरा खालच्याच आवाजात. कसा विचार करायचा? तुझे सर्व सहप्रवासी गतप्राण झाले. फक्त तू एकटाच वाचलास. खरं तर तूही मृत्यूच्या अगदी कडेशी पोचला होतास, पण तू वाचलास. यात तुला काही खास वाटत नाही? अल्पभाषी महेंद्रने नुसती मान हलवली. नाही. तुला नाही वाटत तू इतरांपेक्षा वेगळा आहेस? समजा असलो, तरी ती माझी खाजगी बाब आहे, नाही का? तू काय समाजापासून अलग अरण्यात पर्वत शिखरावर जपतप करणारा संन्यासी नाहीस. तू समाजात वावरतोस. समाजातल्या घटकांशी तुझा हरघडी संबंध येतो. इतरांवर काही ना काही परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? वेगळेपणाचा स्पर्श आसपास होणारच. एखादी गरम वस्तू पाण्यात टाकली की आसपासचं पाणी गरम व्हायला लागेल. एखादा बर्फाचा खडा पाण्यात टाकला तर आसपासचं पाणी गार व्हायला लागेल. हे खरं आहे की नाही? दशरथला गीताच्या शब्दांची दिशाच समजत नव्हती. कदाचित महेंद्रचीही तीच अवस्था झाली असावी.
गीता. गीता ना? तर मग गीता, हे संभाषण कुठे चाललं आहे? तुला काय म्हणायचं आहे? तुझ्यातल्या वेगळेपणाची तुला जाणीव आहे, हो की नाही? बराच वेळ थांबून शेवटी महेंद्र म्हणाला, हो. वेगळेपणाचं आकलन होण्याचे अनेक मार्ग आहेत. मला त्यांच्या तपशिलात शिरायचं नाही. महेंद्र, आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर नीट विचार करून दे. आचार्यांबरोबर मठात जायला तू नकार का दिलास? काहीतरी बोलण्यासाठी महेंद्रने तोंड उघडलं सुद्धा, पण मग स्वतःशीच मान हलवत त्याने तोंड मिटून घेतलं. खोलीत शांतता होती. साधी शांतता नाही, सुप्त भावनांचे प्रवाह जाणवत होते. शेवटी महेंद्र बोलला, अगदी सावकाश बोलला. मला असं का वाटलं याचं कारण मी सांगू शकत नाही, पण त्या आचार्यांबद्दल माझ्या मनात एक प्रकारची शंका होती. नाही, एक प्रकारचा अविश्वास होता. त्या शब्दांनी दशरथला थक्क केलं. पण तू त्यांची भेट घेतलीस, एकदा नाही अनेकदा. त्यांनी काही मानसशास्त्रीय चाचण्याही घेतल्या. कदाचित त्यांनी तुला हिप्नोटाईजही केलं असेल. ते त्या कलेत अत्यंत वाकबगार आहेत. नाही, महेंद्र ठामपणे म्हणाला. माणसाला मागाहून तो अनुभव विसरून जाण्याची सूचना देता येते. मग त्याला समजतही नाही की आपल्याला. नाही, महेंद्र पुन्हा म्हणाला, तितक्याच ठामपणे. तुझी एवढी खात्री कशी आहे? महेंद्रच्या चेहऱ्यावर एक जरासं चमत्कारिक हास्य होतं. तूही त्यातलीच एक आहेस, नाही का गीता? तुझ्या मनातल्या सर्व विश्वासांचं स्पष्टीकरण तुला देता येईल? खरोखर उत्तर न देता येण्यासारखाच प्रश्न. महेंद्र सोफ्यावर बसला होता. तो आता जरा पुढे वाकला. गीता आणि दशरथ, तो म्हणाला, आता तुमची स्पष्ट बोलायची वेळ आली आहे. माझी भेट तुम्ही कशासाठी घेतली आहे? दशरथने ठरवलं, जे काय सांगायचं आहे ते गीतालाच सांगू दे. सुरुवातीलाच तू हे कसं विचारलं नाही याचंच नवल वाटतं. महेंद्र स्वतःशीच मान हलवत होता. आचार्य आले, त्यांच्याशी मी या विषयावर बोललो. एकदा नाही अनेक वेळा बोललो. त्यांचा हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी. जरा थांबून तो पुढे बोलायला लागला. पण त्यांच्याखेरीज इतरांशी कोणाशीही मी या विषयावर चर्चा करत नाही, बोलत नाही. अगदी कोणाशीही नाही. सुरुवातीला फोनवर हा दशरथ बोलला तेव्हा मी तुम्हाला भेटायला नकार दिला होता. पण गीता, तू बोलायला लागलीस आणि वाटायला लागलं, आपण यांची गाठ घ्यायला हवी. मनाच्या भूमिकेत एका क्षणार्धात झालेला बदल. तुझीच ही करणी, नाही का गीता? म्हणूनच मी फोनवर तुला सांगितलं, तू आम्हाला ओळखत नाहीस पण लवकरच ओळखशील. गीता म्हणाली, महेंद्र, आम्ही मठातच राहत आहोत. मठ म्हणजे काही निराधार गोरगरीब यांच्यासाठी आश्रयस्थान नाही. काही अगदी मोजक्या ठराविक लोकांनाच तिथे प्रवेश आहे. असे लोक की जे मृत्यूच्या अगदी दारापर्यंत पोचून परत आलेले असतात. आचार्य अशांचा अभ्यास करतात. अशा अत्यंतिक ताणाच्या क्षणी माणसात काही मूलभूत बदल होतात. निदान अशी आचार्यांची उपपत्ती आहे. याचा ते अभ्यास करत आहेत. त्यासाठी ते अनेक चाचण्या घेतात, प्रयोग करतात. मठात येऊन गेलेल्यांच्या फायली त्यांनी आम्हाला वाचायला दिल्या. त्यांचा खराखुरा हेतू काय आहे हे त्यांनी अनेकदा विचारूनही आम्हाला सांगितलं नाही. उलट तुम्हीच शोधून काढा अशी एक सूचनाही केली. आम्ही दोघांनी ते आव्हान स्वीकारलं आहे. गीता जरा वेळ थांबून मग म्हणाली, गेल्या काही दिवसात माझ्यावर अगदी प्राणघातक असे हल्ले झाले. संगीता नावाची एक 17 वर्षांची तरुणी मठात आली होती. तिच्यावरही असाच प्रसंग आला होता. मला वाटायला लागलं आहे की आचार्यांचा खरा हेतू वेगळाच असावा. मठाची बांधणी, तिथल्या सोयी, तिथली प्रयोगाची उपकरणं पाहता केवळ जनाधारावर, देणग्यांवर चालणारी ही संस्था नाही अशी माझी खात्री आहे. महेंद्र, कोणताही आडपडदा न ठेवता मी मनातले खरे विचार सांगते. मठात सुरक्षितता वाटत नाही. वरवर पाहता अगदी पारदर्शक वाटणाऱ्या आचार्यांचं व्यक्तिमत्व प्रत्यक्षात संदिग्ध वाटतं. मठात येऊन गेलेल्या सर्वांची फाईलमध्ये माहिती आहेच अशी खात्री वाटत नाही.
जी माहिती आहे तीही अपूर्ण असावी अशी शंका येते. समाजासमोर मठाची, आचार्यांच्या कार्याची एकच बाजू आली आहे अशी शंका येते. प्रत्यक्षात सत्यस्थिती काहीतरी वेगळीच असावी अशी शंका येते. पण मग मठ सोडून का जात नाही तुम्ही? महेंद्रने विचारलं. वरवर पाहता जाण्याचं स्वातंत्र्य दिसतं खरं. कदाचित आम्ही गेलो तर आम्हाला अटकाव होणारही नाही. पण महेंद्र, मला अशी एक आंतरिक जाणीव होते की आपण मठ सोडता कामा नये. वरवर पाहता योगायोगासारख्या वाटणाऱ्या घटना प्रत्यक्षात तशा नसाव्यात अशी कल्पना येते. असंबंध वाटणाऱ्या या घटनांमागे एक सुप्त प्रवाह जाणवतो, एक दीर्घकालीन योजना जाणवते. त्यात माझी काहीतरी महत्त्वाची भूमिका असावी अशीही एक कल्पना मनात येते. मघाशी तू म्हणालास ते खरं आहे. कोणताही पुरावा समोर नसताना काही काही गोष्टी अशाच आहेत अशी मनाची खात्री होते. तीच ही वेळ आहे. तेव्हा आम्ही दोघं मठातच राहणार आहोत. आता सांगते तुझी गाठ का घेतली ते. पुराव्याशिवाय इतर कल्पना मनात आल्या तशीच हीही एक आली. आमच्यावर जर काही कठीण प्रसंग आला, खरोखरच मोठी आपत्ती आली, तर आम्हाला तुझी मदत लागणार आहे. गीताचं वाक्य हे एक विधान होतं. आणि हे तू केव्हा ठरवलंस? आत्ता? महेंद्रने विचारलं. नाही, आचार्यांच्या फाईलमध्ये तुझ्या नावाची नोंद वाचली तेव्हाच. या दशरथला विचार. आपल्या मठात राहणाऱ्या सोमनाथ नावाच्या एका 15-16 वर्षाच्या मुलाला दशरथने तुझा पत्ता दाखवून ठेवला आहे. वेळ आली तर सरळ तुझ्याकडे यायची सूचना मी सोमनाथला आज सकाळीच देऊन ठेवली आहे. महेंद्र काहीच बोलला नाही. पण विशेष म्हणजे त्याने गीताच्या सूचनेला विरोधही केला नाही. घड्याळाकडे पाहत दशरथ म्हणाला, आपल्याला आता निघायला हवं गीता. जेवण करून पुढे मठात जायचं आहे. जेवण इथेच का घेत नाही? महेंद्र म्हणाला, शेजारच्याच इमारतीत कॅन्टीन आहे. फोन केला की घरपोच थाळी मिळते. काहीच हरकत नाही, गीता म्हणाली. दशरथच्या लक्षात आलं, त्या तिघांनी कितीतरी गोष्टी गृहीतच धरल्या आहेत. त्यांनी महेंद्रचा निरोप घेतला तेव्हा 8:30 वाजले होते. इमारतीच्या बाहेर आल्यावर गीता म्हणाली, दशरथ, आपण आज मठाकडे एकत्र जायला नको. गीताच्या हंचेस मानायला दशरथ शिकला होता. ठीक आहे, मठात आल्यावर भेटणार आहेस का? सांगता येत नाही, कदाचित जमणारही नाही. माझी वाट पाहू नकोस. आणि शिवाय आणखी एक, यापुढचा प्रत्येक क्षण सावध राहा. तसा तू नेहमी सावध असतोसच, पण अगदी खास सूचना द्यावीशी वाटली. दशरथ काही वेळ गीताकडे पाहत उभा राहिला. लक्षात ठेवीन, तो म्हणाला. दशरथ, वेळ काही सांगून येत नाही आणि कधीकधी मागाहून पश्चातापाची सुद्धा संधी मिळत नाही. त्याची पाठमोरी आकृती रात्रीच्या अंधारात दिसेनाशी होईपर्यंत गीता इमारतीच्या गेटपाशीच उभी होती. तो गेल्याची खात्री झाल्यावर मगच ती निघाली. स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल तिच्या मनात फारशी चिंता नव्हती, पण दशरथ बरोबर नको होता. त्याच्या अंगी कसब होतं, धडाडी होती, हिकमत होती, चाणाक्षपणा होता. पण अशी वेळ येण्याची शक्यता होती की हे सर्व गुणही पुरे पडले नसते.